7x6 मीटरच्या आयतामध्ये सर्वात मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? मग आयत काय दिलं आपल्याला? आयत. त्याला काय म्हणू शकतो आपण? 7x6. 7x6. याच्यात सर्वात मोठं वर्तुळ काढायचं. त्याच्यात काय काढायचंय? सर्वात मोठं वर्तुळ. सर्वात मोठं वर्तुळ कसं निघू शकतं? त्याच्यापेक्षा मोठं निघू शकतं? त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ निघू शकतं का? नाही निघू शकत. त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ निघू शकत नाही. मग आपण म्हणलो याची लांबी किती दिली? 6. याची लांबी किती दिली? 6. इथं लांबी किती असेल रे? 6. इथं पण लांबी किती असेल? 6. हा कुठं आला? वर्तुळात. हा कुठं आला? वर्तुळात. हे काय झालं मग आता वर्तुळाची? व्यास. वर्तुळाचा काय झाला? व्यास. मग मी व्यास जर 6 म्हटलं तर त्रिज्या किती भेटल? इकडे 3, इकडे 3. म्हणजे त्रिज्या किती भेटली? 3 मीटर. त्रिज्या किती भेटली? 3 मीटर. आणि वर्तुळाची जर मला त्रिज्या माहिती तर क्षेत्रफळ काढू शकतो ना? क्षेत्रफळ का बरं काढू शकत नाही? मग वर्तुळाचे काय काढायचे आपल्याला? क्षेत्रफळ. मग इथं म्हणायचं वर्तुळाचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळाचं सूत्र पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. मग इथं म्हणता येईल आपला पायाची किंमत किती? 22/7. इथं किती आला? 3. पाय आर स्क्वेअर आहे का पाय आर आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर. मग इथं म्हणता येईल आपल्याला 3 चा वर्ग 9. त्रिज्या किती भेटली? 3. यांचा गुणाकार 22 गुणिले 9. 9 दुने 18. हातच्यासाठी 1. 9 दुने 18. म्हणजे किती भेटले? 198. छेदामध्ये 7. याला भाग द्या. 7 दुने 14. उरला किती? 5. 7 8 56. 28. आहे का? 28 पॉईंट इथं हे सर्व कटले. 28 एकाच ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1.